नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। एकनाथ शिंदे यांना तगडा झटका। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे जवळीक वाढली। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दणका दिला। शिंदेंना झोंबणार हे असं राज ठाकरे यांनी काय केलेलं आहे ते आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। पुढील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये शिंदेंना जो झोंबणारा डाव आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंनी कसा खेळलेला आहे ते आपण सविस्तर बघूया। तर मित्रांनो, राज्याच्या राजकारणात गेल्या 18 ते 20 वर्षापासून जे दोन बंधू वेगळे होते ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। परंतु जेव्हा दोन्ही वेगळे होते त्यावेळी भाजपाने असेल किंवा इतर पक्षांनी त्यांचा फायदा घेतला। परंतु जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले तेव्हा राज ठाकरे यांना अनेक वेळा भेटायला गेले। दोन्ही बंधूंमध्ये कटुता निर्माण व्हावी यासाठी भाजपाने तसेच एकनाथ शिंदे यांनी नेहमी प्रयत्न केले। परंतु 18 ते 20 वर्षानंतर मराठी माणसाच्या मराठी भाषेसाठी हे दोघे एकत्र आले आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला। त्यामध्ये बाळासाहेबांचं जे स्वप्न गेल्या वेळचं दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने बाळासाहेबांचं स्वप्न सुद्धा पूर्ण झालं आणि एक आक्रमक संघटना म्हणजे राज ठाकरे यांची आक्रमक संघटना आणि शिवसेना हे जे समीकरण समाजसेवेचं हे दोघे एकत्र आल्याने शिंदे गट असेल किंवा भाजपा यांच्या पोटात गोळा उठल्याशिवाय राहणार नव्हता। त्यामुळेच अनेक ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले। परंतु आता दोन्ही ठाकरे बंधू हे गेल्या 3 महिन्यात 6 ते 7 वेळापेक्षा जास्त वेळा भेटल्याने आता भाजपा शिंदे गट यांच्या जी गोटात चाहूल लागली आहे की पुढील पराभव आपले होणार का याविषयी त्यांच्या ज्या काही बैठकीमध्ये जोरदार चर्चा चालू असतात त्यामध्येच आता शिंदेंना असा काही धक्का दोन्ही ठाकरे बंधूंनी दिला आहे की ते वाचून शिंदे हे मात्र संतापले। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल घडणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सुमारे 18 वर्षानंतर एकत्र येणार आहेत। म्हणजेच या दीपोत्सव जो काही मेळावा आणि जे काही उत्साह यामध्ये भरणार आहे तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र दिसल्याने त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे। कारण गेल्यावेळी एकनाथ शिंदे यांनी हे उद्घाटन केलं होतं, मात्र 1 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि शिंदेंना दूर सारून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याशी जी सलगी निर्माण केली आणि दोन्ही बंधू हे मुंबई मराठी माणसाच्या हातात असावी यासाठी प्रयत्न करत आहेत। परंतु शिंदे हे भाजपाच्या हातातील भावलं झाले आहेत का असंही त्यांनी सांगितलं। मनसेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचा भव्य कार्यक्रम दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे। यावेळी हा कार्यक्रम अधिक खास ठरणार आहे कारण याचं उद्घाटन हे राज ठाकरे यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि या निमंत्रण पत्रिकेत महत्त्वाचा उल्लेख असा केला आहे की उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत। म्हणजेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदेंची शिवसेना ही खरी नसून खोटी आहे आणि खरी शिवसेना ही ठाकरेंची उद्धव ठाकरेंचीच आहे असं त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे शिंदेंना हा जो झोंबणारा निमंत्रण पत्रिका राज ठाकरे यांच्याकडून जी आली आहे त्यामुळे आता शिंदे गट पुढे काय करणार आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करणार का असाही सवाल केला जात आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःहून उद्धव ठाकरे यांना फोन करून आमंत्रण दिलं होतं अशी माहिती सुद्धा मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंनी ते आमंत्रण तत्परतेने स्वीकारलं आणि 17 तारखेला होणाऱ्या या महत्त्वाच्या कार्यक्रमस्थळी अनेक शिवसैनिक मनसैनिक पुन्हा एकदा एकत्र जमून शिंदे गट आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतील। तसेच ही अधिकृतरित्या जी उद्धव ठाकरे उद्घाटन करणार आहेत ही घोषणा झाल्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरणात खळबळ माजलेली आहे। कारण गेल्या काही वर्षापासून ठाकरे बंधू वेगवेगळ्या राजकीय मार्गावर चालत होते, मात्र आता पुन्हा ते एकत्र एकाच मंचावर दिसणार असल्याने ठाकरे बंधूंची जवळीक अशीच राहावी असं अनेक शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे। मनसेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरे आपल्या भाषणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जरूर करणार आहेत। दीपोत्सव हा मराठी संस्कृती परंपरा आणि एकतेचे प्रतीक असल्याने
उद्धव ठाकरे आपल्या बाळासाहेबांनी दिलेला आजही प्रकाश हा महाराष्ट्राला दिशा दाखवतो आणि तो प्रकाश म्हणजे शिवसेना आहे असा उल्लेख करणार असल्याचं सांगितलं जातं। हा उल्लेख राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण सध्याची शिवसेना शिंदे गट स्वतःला खरी शिवसेना मनवते आणि उद्धव ठाकरे यांचा हा थेट शिवसेना प्रमुख या शब्दाचा वापर शिंदेंना चटका देणारा ठरेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। या महत्त्वाच्या बातमीनंतर शिंदे गटात नाराजीचे स्पष्ट जे काय संकेत दिले होते, त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी यावर टीका केलेली आहे। त्यामध्ये 2006 साली जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी नवीन पक्ष निर्माण केला, मात्र दोघेही भाऊ हे वेगळे राहिले। मात्र शिंदेंनी जी शिवसेना ओरिजिनल बाळासाहेबांची आहे तीच चोरल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता। मात्र गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संवाद वाढल्याची चर्चा होती। काही दिवसापूर्वीच राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की उद्धव माझे भाऊ आहेत, त्यांच्याबद्दल वैयक्तिक काही वाईट भावना नाहीत, परंतु दोघे हे एकत्र आल्याने आता मराठी माणूस हा सुखावलेला आहे आणि मुंबईतील ज्या काही आता महत्त्वाच्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एकत्र येणार असल्याने मोठी ताकद मराठी माणसाला मिळणार यात काही शंका नाही। महाराष्ट्रात ठाकरे घराणं म्हणजे मराठी अस्मितेचं प्रतीक मानलं जातं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या मार्गाने मराठी लोकांसाठी काम केलेलं आहे। मात्र लोकांच्या मनात दोन्ही नेत्यांबद्दल स्नेहभाव आहे। उद्याच्या व्यासपीठावर दोघे एकत्र उभे राहणार हीच गोष्ट हजारो कार्यकर्त्यांसाठी भावनिक ठरणार आहे। फटाक्यांच्या रोषणाई दिव्यांच्या प्रकाशात जेव्हा हे दोघे हातात हात घेऊन दीप पेटवतील तेव्हा महाराष्ट्रातील अनेकांचे डोळे पाणावतील हे निश्चित। आणि हा दिवस जो राजकीय इतिहासात नोंदवला जाणारा क्षण आहे, कारण या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केलेले शिंदे हे मात्र बिथरलेले दिसत आहेत। दादरच्या शिवाजी पार्कवर हा केवळ दीपोत्सव नाही तर ठाकरे कुटुंबाच्या इतिहासातील नवा अध्याय लिहिला जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कार्यक्रमस्थळी दिवे, सजावट आणि फटाक्यांची आकर्षक सोय करण्यात आली असून हजारो लोकांच्या उपस्थितीची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची एकत्र उपस्थिती केवळ दीपोत्सवापुरती मर्यादित राहिली की त्यातून नव्या राजकीय युतीचा प्रारंभ होईल हे पुढचे दिवस ठरवतील। मात्र इतकं निश्चित की उद्या येणारा हा दीपोत्सव महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रकाशाचा नवा आरंभ ठरू शकतो। एकनाथ शिंदे यांच्या या गटासाठी ही परिस्थिती निश्चितच अस्वस्थ करणारी आहे, तर उद्धव राज ठाकरे समर्थकांसाठी ती भावनिक पुनर्मिलापाची क्षणिका आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय डोळा आता उद्याच्या या कार्यक्रमाकडे लागलेला आहे, कारण उद्या प्रकाश फक्त दिव्यांचा नाही तर ठाकरे बंधुत्वाच्या नव्या युगाचा असेल हे काही सांगण्याची गरज नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ज्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरेंचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला आहे, त्यामुळे आता शिंदेंची शिवसेना म्हणजे शिंदे गट हा खोटा असून खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे का? तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेना कोणाची? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही दोन्ही ठाकरे बंधू समर्थक असाल तर कमेंटमध्ये तसं नक्की लिहा। धन्यवाद। जय हिंद।